बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या मोबाईलचं गूढ हे अद्याप उकललेलं नाहीये, ते आता वाढलेलं आहे। आपण मोबाईल कुठे फेकला हे आपल्याला आठवत नाहीये असं त्यानं पोलिसांना सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता हा फोन शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे, सीआयडी समोर आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मोबाईल कुठे फेकला हे चाटेला आठवत नाहीये अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि या फेकलेल्या मोबाईलवरूनच त्यानं वाल्मिक कराडला फोन केला होता अशी सुद्धा माहिती मिळते आणि त्यामुळे आता हा मोबाईल नेमका कुठे फेकलेला आहे, ते ठिकाण नेमकं कोणतं आहे ते शोधण्याचं आव्हान सीआयडी समोर असणार आहे। चाटेचा मोबाईल सुद्धा सीआयडीला सापडत नाहीये आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, मोबाईल कुठे फेकला हे आपल्याला आठवत नाहीये असं चाटेनं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता सीआयडी समोरचं पोलिसांसमोरचं आव्हान वाढलंय। विष्णू चाटेच्या मोबाईलवरनच खंडणीची मागणी करण्यात आली होती। विष्णू चाटेनं स्वतः त्याच्या फोनवरनं त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकवलं होतं। इतकंच नाही तर वाल्मिक कराड सुद्धा याच फोनवरनं कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलला होता आणि 2 कोटीची खंडणी मागितली होती। इतकंच नाही तर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। या सगळ्याच्या ऑडिओ क्लिप्स आता सीआयडीला मिळालेल्या आहेत। मात्र विष्णू चाटेच्या ज्या मोबाईलवरनं बोलणं झालं तो मोबाईल अद्यापपर्यंत सीआयडीला मिळालेला नाही। विष्णू चाटे जेव्हा फरार होता, नाशिकमध्ये होता, तेव्हा तो मोबाईल त्यानं कुठेतरी फेकला असं त्याने सीआयडी समोर कबूल केलंय। मात्र नेमकी जागा आता आठवत नाही असं त्याचं म्हणणं आहे। ऑडिओ क्लिप मिळाल्यावर त्याची फॉरेन्सिक तपासणी करताना मोबाईल सुद्धा गरजेचा असतो, त्यामुळे तपासात मोबाईल हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने आता सीआयडी या मोबाईलचा शोध घेत आहे। या मोबाईल कुठं फेकला हे माहीत नसल्यामुळे त्याला शोधणं एक मोठं आव्हान आता सीआयडी पुढे असणार आहे। जी, अगदी धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।